उन्हातून आल्यानंतर थंडगार मठ्ठा पिले, इतकं भारी वाटलं ना मंडळी. सोन्याहून पिवळं वाटलं, इतकी तहान लागली होती. तर बघा, आज आपण मठ्ठा ही रेसिपी बनवणार आहोत. अगदी 2 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी 2 ग्लास ताक घेतलेलं आहे. हे ताक मी घरीच बनवलेलं आहे. घरी दही लावलं होतं, त्याचंच हे ताक आहे. त्याच्यामुळे इतकं घट्ट आहे. जर तुम्हाला पातळ हवं असेल ताक, तर तुम्ही ह्याच्यामध्ये थंड पाणी घालू शकता. याचे 4 ते 5 ग्लास ही मठ्ठा होऊ शकतो. आता आपण ह्याच्यासाठी काय काय मसाले घेणार आहोत ते पाहूया. तर इथे बघू शकता, साखर घेतलेली आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे केलेले आहेत, जिरे पावडर आणि सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि भरपूर असा आल्याचा रस घेतलेला आहे. आल्याच्या रसामुळं मठ्ठा खूप चविष्ट लागतो. त्याच्यानंतर इथे बघा, हिरवीगार अशी कोथिंबीरीची पानं आहेत ना, पाने बारीक चिरून घेतलेली आहेत आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पुदिना. तर आता हे सगळं आपण या ताकामध्ये मिक्स करून घेऊयात. जिरेपूड मंडळी मी घरीच बनवलेली आहे. शक्यतो जिरेपूड घरीच बनवावी. हलके जिरे भाजून त्याची पूड बनवावी. तर इथे बघू शकता, मी सर्वप्रथम आल्याचा रस टाकून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सैंधव मीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिरेपूड टाकायची आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. वरून हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे. त्याच्यानंतर बारीक पुदिन्याची पानं मी हातानंच तोडून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, अगदी काही मिनटात म्हणजे एक ते 1.5 मिनटात आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे. तर तुम्ही पण या उन्हाळ्यात नक्की ही रेसिपी ट्राय करा. घरच्या घरी अगदी थंडगार मठ्ठा तयार आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मठ्ठा कसा झाला होता. आता बघा, हा मठ्ठा मी ग्लासामध्ये ओतून घेते आणि तुम्हाला दाखवते. खरं तर मठ्ठा फुलपात्राने किंवा वाटीने प्यायची मजाच वेगळी असते. पण इथे आता मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी आता या ग्लासामध्ये ओतून घेते. खूप छान मठ्ठा झाला होता मंडळी. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान मला तुम्ही सपोर्ट करत आहात मंडळी. असाच सपोर्ट तुमचा नेहमी राहू द्यात. खूप सुंदर असा मठ्ठा रेसिपी आपली दिसत आहे. वरून आता ग्लास भरल्यानंतर आपल्याला पुदिना ठेवायचा आहे. तर बघू शकता, किती छान असा मठ्ठा तयार झालेला आहे. आता आपण हा मठ्ठा मी तर गटागट पिऊन घेतला मंडळी. कारण मला ना खूप बाहेरून उन्हातून आल्यामुळं खूप असं थंड प्यावंसं वाटत होतं. त्याच्यामुळे मी पिऊन घेतला. तर बघू शकता, किती छान अशी आपली रेसिपी तयार आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून थंड हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आईस क्यूब पण घालू शकता. पण माझा जे ताक होतं ते ऑलरेडी थंडच होतं. तर कशी वाटली मंडळी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.